नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। आपण चर्चा करतो या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024। हा कायदा संबंध महाराष्ट्रावरती अत्यंत दूरगामी परिणाम करणारा कायदा आहे। हा कायदा वादातीत ठरलेला आहे, त्याचं कारणही तसंच आहे। हा कायदा केवळ कायदेशीर चौकटीपुरता मर्यादित नसून याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या तत्वज्ञान, राजकीय संस्कृती, भारतीय संविधान आणि नैतिकता या सर्व गोष्टींशी संबंधित असलेला हा कायदा आहे। या कारणाने याचे काही वाद सुद्धा आहेत। विरोधक कोणते वाद करतात ते आपण याच्या संदर्भात चर्चा करूया। सरकारचं मत काय या कायद्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याचा उद्देश आपण पाहणं गरजेचं आहे। हा कायदा पारित किंवा झाला विधिमंडळामध्ये ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सध्याचं याचं स्टेटस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आपण। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 याला म्हटलं जातं। आता 2024 म्हणण्याचं कारण असं की विधानसभेमध्ये सादर केलेलं होतं ते डिसेंबर 2024 मध्ये विधेयक सादर करण्यात आलं होतं। आता इथे काय होतं की याच्यामध्ये या विधेयकामध्ये अनेक अशा अडचणी दिसून आल्या त्या भारतीय संविधानाच्या अनुषंगाने की मूलभूत हक्कांवरती सुद्धा या विधेयकाच्या काही तरतुदींमुळे काही गडांतर येणार होतं किंवा त्यामध्ये मूलभूत हक्कांचं काही उल्लंघन सुद्धा होणार होतं। या कारणाने या विधेयकावरती डिसेंबर म्हणजे हिवाळी अधिवेशन चाललेलं होतं महाराष्ट्र विधानसभेचं, त्यावेळी सादर करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी याला आक्षेप घेण्यात आलेला होता। म्हणून यामध्ये काही आक्षेप नोंदवण्यात आले होते। साधारण 12,500 इतके आक्षेप होते बघा। या कारणाने विधानसभेतील सदस्यांनी म्हटलं की बाबा हे जे वादातीत विधेयक आहे याला इतकी तात्काळ घाई करू नये पारित करण्यासाठी, याच्यासाठी जनतेचा विचार घेण्यासाठी सुद्धा सादर करण्यात यावं आणि लोकांना सुद्धा माहिती व्हावी की या विधेयकामध्ये नेमकं काय आहे। म्हणूनच यावरती 12,500 इतके आक्षेप घेण्यात आलेले होते। म्हणून हे विधेयक जे आहे तर हे सादर केल्यानंतर हे काही समितीकडे पाठवण्यात आलं होतं, चिकित्सा समितीकडे हे पाठवण्यात आलेलं होतं। चिकित्सा समितीने हे 6 महिने याच्यावरती चर्चा केली, 6 महिने चर्चा केली किंवा अभ्यास केला याच्यावरती आणि तेव्हा परत ते आता जे काही 30 जून 2025 पासून आपलं महाराष्ट्राचं विधानसभेचं जे अधिवेशन चालू होतं पावसाळी अधिवेशन, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये परत याच्यावरती चर्चा करायला सुरुवात झालेली होती। आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की 12,500 आक्षेप याच्यामध्ये नोंदवले गेले, यापैकी साधारण 9,500 इतके आक्षेप जे आहेत हे या विधेयकामधील बऱ्याचशा तरतुदी रद्द करण्याच्या संदर्भामध्ये होते। त्या कारणाने हे विधेयक फार चर्चेत होतं। आता यामध्ये आणखी परत महत्त्वाचं गोष्ट आहे की याचा उद्देश काय आहे, उद्देश महत्त्वाचं पाहणं गरजेचं आहे या विधेयकाचा। या विधेयकाचा प्रमुख उद्देश आहे की ज्या काही डाव्या विचारसरणीच्या चळवळी किंवा संघटना जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या संघटनांना कुठेतरी बंधन घालणं, प्रतिबंध घालणं हा यामागचा प्रमुख उद्देश आहे बघा। डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा विचारसरणीचे लोक जे असतील त्यांना प्रतिबंध करणं याच्या मागचा एक प्रमुख हेतू आहे बघा। डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा गटांच्या बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध घालणे।
हा प्रमुख उद्देश आहे. हा उद्देश फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये उद्देश महत्त्वाचा असण्याचं कारण असं की खरा वाद जो आहे हा या कायद्याच्या उद्देशापासूनच निर्माण झालेला आहे. कारण की याच्यामधला जो काही बेकायदेशीर हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे, बेकायदेशीर, याचं स्पष्टीकरण या कायद्यामध्ये करण्यात आलेलं नाही. म्हणूनच हा विरोध मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या तर्फे दिसून येतो. आता याच्याबद्दल उद्देश याच्यामध्ये बघितला आपण, मग बेकायदेशीर संघटना कोणत्या किंवा बेकायदेशीर कोणाला म्हणायचं? मग यामध्ये सरकारला विरोध करणारे काही लोक आहेत, त्यांना आपण बेकायदेशीर म्हणायचं का? मग सरकारच्या चुकीच्या धोरणावरती टीका टिप्पणी करणाऱ्यांना आपण बेकायदेशीर म्हणायचं का? असा विरोध हा विरोधकांकडून होतोय किंवा आक्षेप घेतला जातोय. मग याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे आपल्याला की हा जो काही विधेयक आहे की सध्या शहरी भागामध्ये काही सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या काही संघटना आहेत किंवा व्यक्ती आहेत शहरी भागामध्ये. त्या शहरी भागातल्या लोकांना एक उपहासात्मक पद्धतीनं एक या ठिकाणी अर्बन नक्षल म्हटलं जातं बघा. अर्बन नक्षल म्हटलं जातं की शहरांमध्ये हे विचारसरणी डाव्या विचारसरणीचे लोक आहेत, त्यांना अर्बन म्हटलं जातं. मग यामध्ये आक्षेप विरोधकांचा हा होतो की शेतकऱ्यांच्या चळवळी करणारे लोक असो किंवा वंचितांच्या चळवळी करणारी लोक असो किंवा संघटना असो, मग त्या संघटना अर्बन नक्षल आहेत का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित विरोधकांतर्फे केला जातो. हा एक विरोधकांचा मुद्दा आहे याच्यामध्ये. कारण की आपल्याला या व्हिडिओमध्ये वाद बघायचे आहेत. काय आहेत तर हे वाद आहे. सरकारचं मत आहे की आमचं याच्यामध्ये जे काही डाव्या विचारसरणीचे लोक आहेत म्हणजे नक्षलाइज जे लोक आहेत, नक्षलिझम या महाराष्ट्रामध्ये आहे गडचिरोलीच्या भागामध्ये. मग तो भागातला एक त्याला आपण जंगल भागातला नक्षलिझम म्हणूया. आणि शहरी भागामध्ये काही लोक आहेत की जे जंगल भागामधले विचारसरणी घेऊन शहरी भागामध्ये वावरत आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण करतायत असं सरकारचं मत आहे. कायदा आणि सुव्यवस्था याला धोका निर्माण होत आहे असं राज्य शासनाचं मत आहे. त्या कारणाने हा कायदा विधिमंडळामध्ये आणण्यात आला होता किंवा विधेयक विधिमंडळामध्ये आणण्यात आलेलं होतं. याला कायद्यामध्ये अजूनही रूपांतर झालेलं नाही कारण राज्यपालांनी याला मान्यता दिलेली नाही अजून, परंतु ती दिली जाईल अशी शक्यता आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण याच्या संदर्भात की हे सादर केव्हा झालं ते बघितलं आपण, डिसेंबरमध्ये सादर झालं. मग हे पारित झालं विधिमंडळामध्ये. संमती. मग विधिमंडळ संमती याच्यामध्ये आपल्याकडे दोन सभागृह आहेत विधिमंडळाचे. एक विधानसभा आहे आपल्याकडे, विधानसभा, आणि दुसरी एक सभागृह आपलं वरिष्ठ सभागृह म्हणतो त्याला आपण विधान परिषद. हा जो कायदा आहे तर विधानसभेमध्ये 10 जुलै 2025 रोजी पारित झाला. सादर करण्यात आला डिसेंबर 2024 मध्ये, परंतु संमती त्याला विधानसभेमध्ये 10 जुलै 2025 मध्ये मिळाली आहे विधानसभेत. लगेचच दुसऱ्याच दिवशी 11 जुलै 2025 रोजी विधान परिषदेमधून सुद्धा तो संमत झाला. आता इथे सुद्धा एक बरेचसे वाद होते की विधानसभेमध्ये जो हा कायदा पारित झाला तर सुरुवातीला अध्यक्षांनी म्हटलं होतं विधानसभेच्या की हा कायदा बिनविरोध पारित झाला, परंतु हा कायदा बिनविरोध पारित झाला नाही तर याला विरोध केलेला होता. विरोध केवळ एकाच आमदाराचा होता, एक आमदार, आणि ते आमदार सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. तर त्याच आमदारांनी याला विरोध केला होता, केवळ एक, बाकी आमदारांनी याला विरोध केला नाही असं यामध्ये दिसतं. आणि अध्यक्षांनी जाहीर केलं की याच्यावरती मतदान जे आहे तर ते आवाजी मतदानाने पारित झालं असं त्यामध्ये सांगण्यात आलंय. आवाजी मतदान, हे संमती जी आहे आवाजी मतदानाने झाली किंवा बहुमत. कोणतेही विधेयक पारित होण्यासाठी बहुमत लागतं, मतदान करावं लागतं. तर याच्यामध्ये हात वर करून जेवढ्या लोकांनी हात वर केला त्यामध्ये जास्त लोक भरले, जे बहुमतातले भरले, आणि या कारणाने इथे विधेयक हे पारित झालं असं म्हटलं गेलं आहे. आता दोन्ही सभागृहामध्ये
जे काही सत्ताधारी पक्ष असेल किंवा युती असेल त्या दोघांची सत्ताधारी पक्षाची या ठिकाणी बहुमत आहे दोन्ही सभागृहांमध्ये. विरोधक आता मोजकेच आहेत आणि विरोधक त्या ठिकाणी मत मांडतायत, विरोधक आपले आपले विचार मांडतायत. विरोधकांचं इथे काहीही चाललेलं नाही दोन्ही सभागृहांमध्ये. मग याच्या कारणानं ते दोन्ही सभागृहामध्ये पारित झालं, त्या कारणानं हे विधेयक गेलं राज्यपालांकडे. राज्यपालांकडे गेलं, विधिमंडळामध्ये संमत झाल्यानंतर हे विधेयक संमतीसाठी अंतिमतः या विधेयकाला कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी राज्यपालांची संमती आवश्यक आहे. म्हणूनच अगदी 17-18 तारखेला वगैरे विरोधक जे आहे ते राज्यपालांकडे गेले. विरोधक राज्यपालांकडे आणि राज्यपालांना म्हणतात की हे जे विधेयक पारित झालंय दोन्ही सभागृहांमध्ये त्या सभागृहावरती आपण सही करू नका आणि या कायद्याला अंतिम रूप किंवा या विधेयकाला कायद्यामध्ये रूपांतर होण्यापासून थांबवा, असा विरोधकांनी या ठिकाणी एक निवेदन दिलं होतं राज्यपालांना. आता याच्यामध्ये एक आहे, कायदे मंडळाने जर विधेयक पारित केलं तर राज्यपालांना त्याला सही करावी लागते. काही मोजक्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सही थांबवू सुद्धा शकतात, तर मग जनरली याच्यावरती सही केली जाते. परंतु वादातीत गोष्टी असल्या तर शक्यतोवर त्याच्यावरती थांबवलं जातं आणि त्यातल्या त्यात केंद्रामध्ये सरकार ज्या पक्षाचं असेल त्याच पक्षाचं राज्यामध्ये सुद्धा असेल तर अशा वेळी राज्यपाल जास्त हस्तक्षेप करत नाही आणि त्या विधेयकाला संमती देऊन टाकतात. तर अशा काही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आपल्याला दिसून येतात. हे या ठिकाणी महत्त्वाचं असेल. आता हे 21 जुलै रोजी विधेयक राज्यपालांकडे गेलेले होते. 18-19 वगैरे 18-19 जुलैला वगैरे गेलेले होते, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. राज्यपाल सध्याचे आपल्याला माहिती आहे CP राधाकृष्णन हे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे. त्यानंतर सरकारचं जे मत आहे, विरोधक जे म्हणत आहेत की हा कायदा वादातीत आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे तर आमचे जे अधिकार आहेत हे हिरावले जाणार आहेत, तर मग याच्याबद्दल वाद आपण थोडा पाहणं गरजेचं आहे. वाद काय आहे? वाद याच्यामधला वाद एक आहे की भारतीय संविधानाच्या 3 अनुच्छेदांना हा कायदा त्यामध्ये विरोधात आहे. तर त्याच्यामध्ये अनुच्छेद 14, अनुच्छेद 19 आणि अनुच्छेद 21 अशा 3 अनुच्छेदांना हा कायदा त्या ठिकाणी त्याच्या विरोधात आपल्याला दिसून येतो. मग अनुच्छेद 14 समानतेचा अधिकार, समानतेचा अधिकार. अनुच्छेद 19 स्वातंत्र्य, आपल्याला 6 स्वातंत्र्य याच्यामध्ये दिलाय. मग त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य याचा आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलाय. मग 19 मध्ये जीविताचं स्वातंत्र्य, जीविताचे स्वतंत्र याला सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे संविधानाच्या तरतुदींना कुठेतरी क्लास करून जातात. याच्यामध्ये याबाबत थोडं पाहणं आवश्यक आहे आपल्याला. तर यामध्ये जर बघितलं आपण तर सरकारचं मत आहे की हा जो वाद आहे तुम्ही की भारतीय संविधानाच्या या गोष्टींना क्लॅशेस करून जातात या सगळ्या गोष्टी, पण महाराष्ट्र शासन म्हणतं की हा जो संपूर्ण कायदा आहे हा संपूर्ण कायदा आम्ही आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आहे. असाच प्रकारचा कायदा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा आहे. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांमध्ये अशाच प्रकारचा कायदा आहे. आम्ही काही उत्स्फूर्तपणे असा केला नाही असं सरकारचं मत आहे. 2 राज्यांमध्ये ऑलरेडी हा कायदा आहे. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांच्याच आधारित आम्ही हा कायदा बनवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये 1992 मध्ये बनवण्यात आलेला होता हा कायदा, 1992, आणि छत्तीसगडमध्ये 2005-2006 मध्ये वगैरे हा कायदा बनवण्यात आला. 2005-6 मध्ये हा कायदा होता छत्तीसगडमध्ये. तर सध्या अस्तित्वात आहे. परंतु विरोधक म्हणतात की हा जो काही आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड मधला जो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्राच्या विधेयकापेक्षा वेगळा आहे. महाराष्ट्राचं विधेयक काय सांगतं किंवा महाराष्ट्राचा जो हा जनसुरक्षा विधेयक कायदा काय म्हणतं की इथे शांततेच्या मार्गाने जरी डाव्या विचारसरणीचे लोक असतील, त्यांनी चळवळी केल्या किंवा त्यांनी काही अशा गोष्टी केल्यात, अनलॉफुल गोष्टी केल्यात,
तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी अटक केली जाणार आहे. शांततेच्या मार्गाने सुद्धा ते करत असेल, अनलॉफुल नाही तर वेगळी विचारसरणी जर मांडत असेल, एक समतेची विचारसरणी, चांगली गोष्ट, चांगल्याच विचारसरणी जर मांडत असतील तरी सुद्धा त्यांना अटक केली जाईल असं या विधेयकामध्ये म्हटलं गेलं आहे, महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधेयकामध्ये. परंतु छत्तीसगड किंवा आंध्र प्रदेशच्या कायद्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की जर हिंसाचार होत असेल, डावे विचारसरणी, डावी संघटना किंवा व्यक्ती राज्यामध्ये जर हिंसाचार घडून आणत असेल, हिंसाचार जर घडून आणत असेल तरच त्या व्यक्तींना अटक करता येईल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं संपत्ती जप्त करता येईल, हे यामध्ये सांगितलं गेलं आहे. एवढं आपल्याला यामध्ये दिसून येतं. परंतु आता मग पाहणं आवश्यक आहे की याच्यामधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत. यामुळे काय होणार आहेत वाद, तर आपण बघितलेत की वाद म्हणजे नेमकं की याच्यामुळे समानतेला कुठेतरी बाधा पोहोचणार आहे, कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. समानतेसाठी म्हणजे अशा की सरकारच्या मताचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणताही धोका नाही, तुम्ही सरकारच्या विचारांच्या विरोधात असाल तर तुम्हाला नक्कीच धोका आहे. हा एक समानतेच्या बाबत, म्हणजे एका पक्षाच्या लोकांना चांगलं मानलं जाईल, दुसऱ्या पक्षाच्या लोकांना सावत्र मानलं जाईल असं त्यामध्ये म्हणता येईल. हा समानतेच्या बाबत म्हणता येईल. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पोलीस किंवा नोकरशाह यांना सूट देण्यात आली आहे बघा या कायद्यामध्ये. त्या कारणाने एक सुद्धा आपल्याला विरोधाभासी हा म्हणता येईल. स्वातंत्र्याच्या बाबत तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये भाषण स्वतंत्र, भाषण, त्यानंतर संघटन, इथे हा त्यामध्ये क्लॅशेस होऊ शकतात या कायद्याच्या बाबत. जीविताच्या स्वातंत्र्याच्या बाबत म्हटलं तर खाजगीपणाचा हक्क, खाजगीपणाचा जो हक्क आहे आपल्याला कलम 19 अंतर्गत, तेथे सुद्धा आपल्याला एक हे होऊ शकतं, क्लॅशेस होऊ शकतात. या कारणाने इथे 3 तरतुदींच्या बाबत सांगण्यात आलेलं आहे की इथे क्लॅशेस होऊ शकतात म्हणून असं विरोधकांचं मत आहे. त्यानंतर एक महत्वाचं राहील की या संघटना जे सांगण्यात आलाय की बेकायदेशीर कृत्य, ज्याला आपण मगाशी शब्द वापरला बेकायदेशीर, बेकायदेशीर 2 गोष्टी सांगण्यात आल्या. बेकायदेशीर कृत्य, बेकायदेशीर कृत्य आणि दुसरी गोष्ट बेकायदेशीर संघटना. बेकायदेशीर कृत्य किंवा बेकायदेशीर संघटना ह्या नेमक्या कशाला म्हणाव्या याची जी व्याख्या करण्यात आली आहे ती व्याख्या अस्पष्ट आहे. ही व्याख्या जी आहे, या दोन्ही बाबतची जी व्याख्या आहे ही अस्पष्ट आहे. अस्पष्ट व्याख्या असल्या कारणानं याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे कायद्याला, की नेमकं कुणाला तुम्ही बेकायदेशीर कृत्य म्हणाल किंवा बेकायदेशीर संघटना म्हणाल किंवा बेकायदेशीर व्यक्ती म्हणाल, याच्याबद्दल स्पष्टरित्या सांगण्यात आलेलं नाही. त्यामध्ये बेकायदेशीर म्हणजे याचा अर्थ एखाद्याने पोस्ट जर सरकारच्या विरोधामध्ये केली त्याला सुद्धा बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. मग तिथे पुढे आहे की राज्य शासन कोणाचं मत मांडेल, तर त्याच्यासाठी 3 लोक सांगण्यात आले. ते 3 लोक सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून थोडं बघूया की संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल. संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार हा अर्थातच हा जो अधिकार आहे कोणाला असेल तर हा अधिकार राज्य शासनाला असेल. महाराष्ट्र राज्य शासनाला हा अधिकार असेल. परंतु हा अधिकार महाराष्ट्र शासनाला असणार, परंतु याच्यासाठी एक संघटना सुद्धा स्थापन केली जाईल किंवा संस्था स्थापन केली जाईल. संस्था सजेशन देईल किंवा सल्लागार संस्था असेल. संस्था कशी असेल, सल्लागार स्वरूपाची असेल. सल्लागार संस्था स्थापन केली जाईल. ही सल्लागार संस्था, याच्यामध्ये 3 सदस्य असतील. सदस्य संख्या यामध्ये 3 असेल बघा. मग हे 3 सदस्य कोण असणार, परत वाद इथे आपल्याला दिसून येतो. या 3 सदस्यांच्या बाबत, 3 सदस्यांच्या बाबत परत वाद दिसून येतो. तो वाद असा की हे 3ही जे सदस्य असतील, 3ही सदस्य न्यायाधीश
बनण्यास पात्र असावे, बनण्यास पात्र असतील असेच 3 सदस्य या सल्लागार संस्थेमध्ये असतील, हा खरा वाद या ठिकाणी आहे. मग न्यायाधीश बनण्यास पात्र परंतु न्यायाधीश नाही, न्यायाधीश बनण्यास पात्र असलेले लोक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास पात्र असलेले 3 सदस्य याच्यामध्ये असतील आणि ते 3 सदस्य ती संघटना बेकायदेशीर आहे किंवा नाही हे ठरवेल आणि तो असा अहवाल राज्य शासनाला सुचवेल. म्हणजे यावरून एक विरोधाभास या ठिकाणी दिसून येतो विरोधकांचा. ते म्हणतात की हे 3 लोक जे आहेत ते जर समजा सरकारच्या मर्जीतले असले तर मग काय होईल. म्हणून विरोधकांचं मत आहे किंवा विरोधी संघटनांचं मत आहे की या 3 सदस्यांमध्ये तुम्ही एक माजी न्यायाधीश सुद्धा घेऊ शकता किंवा विद्यमान न्यायाधीश सुद्धा घेऊ शकता, परंतु यामध्ये 3 न्यायाधीश बनण्यास पात्र असलेले व्यक्ती का, असा खरा प्रश्न या ठिकाणी परत त्यांच्याबाबत निर्माण होतो. हे एक त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश बनण्यास ते पात्र असायला पाहिजेत, ही महत्त्वाची तरतूद यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी. मग त्यानंतर म्हणता येईल की कायदेशीर कृत्य हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बेकायदेशीर कृत्य कशाला म्हणावं. बेकायदेशीर कृत्य कोणते. बेकायदेशीर कृत्य कोणते, तर याच्यामध्ये ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा शांतता आणि स्थैर्य याला जर धोका निर्माण होत असेल तर अशा गोष्टींना आपण या ठिकाणी बेकायदेशीर कृत्य म्हणता येईल. मग एखादा असू शकतो की त्याच्यामध्ये सरकारचा एखादा कायदा असेल, प्रस्थापित कायदा असेल, त्या कायद्याच्या विरोधात वागायला एखाद्या व्यक्तीने जर सांगितले की याच्या कायद्याच्या विरोधात वागा, तर अशा वेळी हे बेकायदेशीर कृत्य समजलं जाईल. म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळामध्ये जे कायदे होते, ब्रिटिशकालीन कायदे म्हणजे असं की स्वातंत्र्याच्या विरुद्ध जे कायदे होते, तर त्याच्यामध्ये आपले भारतीय जे नेते चळवळी करायचे किंवा भारतीय जनता जी चळवळी करायची, त्या चळवळी दाबून टाकण्यासाठी जे कायदे केले जायचे तसाच कायदा हा आहे असं विरोधकांचं मत आहे. हे यामध्ये आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारचा धोका याच्यामध्ये संबोधला जातो. तर त्यानंतर म्हणता येईल की याच्यामध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणं. मग याच्यामध्ये धोक्यामध्ये काय काय येईल. हिंसाचार प्रोत्साहन किंवा त्याच्यामध्ये कायदा न मानण्यास प्रोत्साहन देणे हे सुद्धा एक बेकायदेशीर कृत्य मानला जाईल. हिंसाचारात प्रोत्साहन देणे हे सुद्धा एक कायदेशीर त्यामध्ये मानलं जाईल. त्यामध्ये संप्रेषणास अडथळे येणे म्हणजे कम्युनिकेशन मध्ये अडथळे येणं हे सुद्धा एक त्याच्यामध्ये हिंसाचारच आपल्याला मानता येईल. अशा काही गोष्टी आहेत. आणि टीकाकारांचं हेच मत आहे की याची तुम्ही स्पष्ट व्याख्या केलेली नाही. स्पष्ट व्याख्या नाही की कोणत्या गोष्टीला तुम्ही नेमकं म्हणणार. हिंसाचारास प्रोत्साहन, मग सामान्य पद्धतीने जर कोणी त्या ठिकाणी आंदोलन करत असेल किंवा काही चळवळ करत असेल, मग ज्या समाजातल्या वाईट चालीरीती आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्याच्या विरुद्ध जर चळवळी करत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही यामध्ये बेकायदेशीर कृत्य मानणार का. किंवा सरकारच्या विरुद्ध जर एखाद्या चुकीचे धोरण जे सरकारचे असेल त्याच्या विरुद्ध जर कोणी बोलत असतील तर त्याला सुद्धा आपण बेकायदेशीर कृत्य मानणार का, असा प्रश्न विरोधकांतर्फे होतो किंवा टीकाकारांतर्फे असा या ठिकाणी टीका केली जाते. हे पण एक यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर असा अस्पष्टता याच्यामध्ये दिसून येते. मग यामध्ये अस्पष्टता असल्या कारणानं एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा होता 2015 साली. एक आपल्याकडे 2000चा माहिती कायदा होता. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या वरती निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने 2015 सालीच एक स्टेटमेंट दिलेलं होतं किंवा एक निर्णय सांगितलं होतं की कोणत्याही कायद्यामध्ये व्याख्या जी आहे ती स्पष्टरित्या असावी.
परंतु या कायद्यामध्ये ही व्याख्या स्पष्टरित्या सांगण्यात आलेली नाही असं यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर अशा काही गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. मग दंडनीय गुन्हा कशाला म्हणावा ते सुद्धा एक आहे. दंडनीय गुन्हा कोणता हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे की कशाला म्हणावा आपण दंडनीय गुन्हा. बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असणे. मग याच्यामध्ये काय काय म्हणता येईल तर जी काही बेकायदेशीर संघटना आहे याचा जर सदस्य असेल कोणी तर तो या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल आणि तो गुन्हेगारी स्वरूपाचा असेल हे या ठिकाणी आहे. तसेच अशा संघटनेचा जर एखादा निधी गोळा करणं, अशा संघटनेचा निधी गोळा करणे किंवा त्याला मदत करणे किंवा निधी गोळा करण्यास मदत करणारा हा सुद्धा त्याच्यामध्ये दोषी असू शकतो असं सुद्धा त्यामध्ये आहे. अशा काही गोष्टी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अशा संघटनांचं व्यवस्थापन करणं, मॅनेजमेंट करणं हे सुद्धा येईल. व्यवस्थापन सुद्धा करणं त्याच्यामध्ये असेल. त्यानंतर त्या सभांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा असेल त्याच्यामध्ये. अशा सभांना जे काही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सभा असेल त्या सभांना प्रोत्साहन देणे, हे सुद्धा याच्यामध्ये एक प्रकारचं गुन्हा समजला जाईल. या काही गोष्टी आहेत. बेकायदेशीर कृत्यास प्रोत्साहन देणं हे यामध्ये प्रोत्साहन हे पण बघितलं आपण. अशा काही गोष्टींना बेकायदेशीर गुन्हा समजलं जाईल. मग यामध्ये शिक्षा किती वर्षाची असेल हे सुद्धा आहे. शिक्षा काय असेल, शिक्षा काय, शिक्षा यामध्ये साधारण 2 ते 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास असू शकतो. 2 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा असू शकते की त्याला 7 वर्षापर्यंत सुद्धा म्हणजे गंभीर गुन्हा असेल तर शिक्षा लावू शकते. त्यानंतर याच्यासाठी 2 ते 5 लाख रुपये 2 ते 5 लाख रुपये इतका दंड सुद्धा दिला जाऊ शकतो. यापैकी एक शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा त्यामध्ये दिल्या जाऊ शकतात. त्यानंतर हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अजामीनपात्र गुन्हा, अजामीनपात्र गुन्हा याच्यासाठी बेल मिळत नाही. तुमच्यावरती गुन्हा सिद्ध झाला की त्याच्यासाठी तुम्हाला बेल मिळत नाही. अशा काही गोष्टी आहेत. त्यानंतर कॉग्निझंट हा एक हे आहे बघा गुन्हा की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉग्निझंटमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे वॉरंट शिवाय गुन्हा त्यामध्ये अटक केली जाऊ शकते. वॉरंट शिवाय अटक सुद्धा केली जाऊ शकते. अशा काही गोष्टी आहेत. मग या संदर्भात पर्यायी काही आपल्याकडे कायदे सुद्धा आहेत असं सुद्धा केंद्र म्हणताय किंवा विरोधक म्हणतायत. अशा काही गोष्टी आहेत. मग याला अपवाद जे आहेत, अपवाद कोण आहेत तर या अगोदर बघितलं आपण अपवाद पोलीस याला अपवाद आहेत आणि नोकरशहा. आता महत्वाचं म्हणजे असं की पोलीस थोडी ना असे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करतील आणि नोकरशहा सुद्धा सरकारच्या विरोधात बोलणार नाही आणि पोलीस सुद्धा सरकारच्या विरोधात बोलणार नाही. मग सरकारच्या विरोधात बोलणारे कोण आहेत, कॉमन पीपल किंवा सामान्य जनता. मग त्यांनाच या ठिकाणी अशा गोष्टी घडू शकतात. अशा काही गोष्टी या ठिकाणी म्हणण्यात आलेल्या आहेत. या काही म्हणता येईल. त्यानंतर याला संविधानिक अधिकार बघितले आपण की कुठे कुठे याला बाधित राहू शकतं. मग यासाठी आपल्याकडे काही कायदे सुद्धा अस्तित्वात आहेत. विरोधक हे सुद्धा म्हणतात की काही 3 असे कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत. मग ते असताना सुद्धा आपण का असा प्रकारचा कायदा आणतोय. मग अस्तित्वात असलेले कायदे कोणते आहेत. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी, बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी इतर अस्तित्वात असलेले कायदे कोणते.
आता आपल्याकडे असे 3 कायदे आहेत. एक म्हणजे उपा, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट, म्हणजे ज्या काही बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आपल्याकडे हा एक कायदा आहे जो 1967चा कायदा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक सध्या चर्चेत असलेला कायदा म्हणजेच ज्याला आपण मध्यंतरी फारच चर्चेत होता ज्या बीडच्या प्रकरणांपासून, असा कायदा म्हणजे मकोका नावाचा कायदा. हा सुद्धा एक कायदा आपल्याकडे जो की 1999 साली आपल्याकडे करण्यात आला होता. 1999 की जे काही संघटित गुन्हेगारी वगैरे आहे तर संघटित गुन्हेगारींना आटोक्यात आणण्यासाठी म्हणून असा कायदा आपल्या महाराष्ट्र या शासनातर्फे आपल्याकडे करण्यात आलेला होता. त्यानंतर तिसरा जो कायदा आहे तर तो आपल्याकडे भारतीय न्याय संहिता BNS 2023. असे 3 कायदे असताना आपण का अशा प्रकारचा हा एक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आणतो आहे, अशा प्रकारचे काही जे काही युक्तिवाद आहे हा विरोधकांतर्फे केला जातोय. हा यामधले महत्त्वाचे वाद आहेत, हे आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर याच्याबद्दल अजूनही मान्यता राज्यपालांनी दिलेली नाही. जेव्हा राज्यपाल मान्यता देतील तेव्हा आणखी काही चेंजेस याच्यामध्ये केले जातील किंवा त्या अगोदर चेंजेस काही केले जातील का याच्याबद्दल आपण पाहणं अपेक्षित राहील. यापुढे आपण बघूया. नंतर काही घडामोडी यामध्ये काही आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. या ठिकाणी थांबूया. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.